आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वेद, तुला तुझ्या मित्राला हळद नाही लावायची का? हो. नाही ना, मला बघू दे. अरे मला बघू दे. कोण आहे तिकडे? ऋषी दादा, मी चेंडू. तिकडे काय करतोस? ये आत ये. नको नको, तुम्ही चांगले दिसता. तुमचं चालू ठेवा. वेळेवर आलास तू वेद. ऋषी दादा खूप एकटा पडला होता. वेद, तुझ्या हाताने मीच ऋषी दादाला हळद लावते असं वाटतंय. मला खूप बरं वाटतंय. हॉस्पिटलमध्ये तुला ऍडमिट केल्यानंतर हाच बघते रे तुला. मनाचं समाधान झालं. ऋषी नली कुठे दिसत नाही. वेद, नली शेतकऱ्याकडे. मितालीच्या बाबांनी माझं आणि मितालीचं लग्न लावून देईन असं सांगताना तिला काही अटी घातल्या. वेद, अरे माझी पण खरंच खूप इच्छा आहे की नलीने मला हळद लावावी, पण तिने दिलेल्या शब्दात अडकली आहे. नली या घराचा उंबरठा ओलांडून आत येऊ शकत नाही. वेद, हळद लावून झाली असेल तर निघूया. ऋषी, नली उंबरठा ओलांडून आत येऊ शकत नाही. तू शेतघरात जाऊ शकतोस ना. चल, आपण आत्ताच्या आत्ता शेतघरात जातो आणि नली तुला हळद लावणार आहे. थांब ऋषी. या असा हळदीच्या अंगाने नवरदेवाने घराच्या बाहेर जाणे योग्य नाहीये. तू गपचूप घरात बस बघू. तो उगीच काहीतरी अपशकुन व्हायला नको. अहो, या जुन्या रूढी परंपरा आपण जरा बाजूला ठेवूया. एका बहिणीने आपल्या लाडक्या भावाला हळद लावण्यासारखा आनंदाचा क्षण नाही. लावू द्या त्यांना हळद. सरस्वती काकू, आम्ही ऋषीला आता घेऊन जातो आणि येताना परत आणून सोडतो. चालेल, चला येतो आम्ही. घे मिठा. वहिनी, हे असं आपल्या सोयीप्रमाणे चालीरीती धाब्यावर बसवणं योग्य नाहीये. थांबवायला पाहिजे होतं तुम्ही त्यांना. जाऊ देत, शातकासारखी वाट बघत असेल नली ऋषीची. काय व्हायचं ते होऊ दे. भेटू देत बहीण भावांना एकत्र. नली, रडतीस का ग? रडल्याला मला अजिबात आवडत नाही. हवं तर एक लॉलीपॉप घे, पण रडू नकोस. चेंडू, तू खूपच लहान आहेस रे. लहान म्हणजे मोठं झाल्यावर रडावं लागतं का? तसं नाही रे चेंडू. डोळ्यात अश्रू येण्याची वेगवेगळी कारणं असतात. दादाला मी हळद लागलेलं बघितलं ना, त्यामुळे आनंदाने डोळ्यात पाणी आलं माझ्या. दादा किती गोड दिसत होता. दादाला भेटावं, त्याला हळद लावावी असं वाटतंय मला. मग आता इच्छा पूर्ण करून घे. मी इथेच आहे तुझ्या समोर. दादा,
तू आपल्या घरात येऊ शकत नाहीस, पण मी तुला भेटायला येऊ शकतो ना, आणि तुझ्याकडून हळद सुद्धा लावून घेऊ शकतो ना. हो. नली, यावेळी सुद्धा वेदनेच मार्ग सुचवलाय. या आत या. कसा आहेस वेद? सॉरी, खूप इच्छा असून सुद्धा तुला भेटायला मी हॉस्पिटलमध्ये नाही येऊ शकले. नली, साडीत किती सुंदर दिसतीस तू. खूप वेगळी पण गोड दिसतीस. काय हे वेद, असं चार चौघात एकटक नको रे बघूस. जितकं सुंदर मन तसंच सुंदर रूप. असं बघत बसावंसं वाटतं. खरं सांगू तर असं वाटतं की ह्या क्षणी तुला उचलून घेऊन जावं आणि सजवलेल्या मांडवात तुझ्याशी लग्न करून तुला कायमची माझी करून घ्यावं. हा? छान वाटतं ना इथे? छान हवा आहे, उत्तम वातावरण आहे, माणूस हरवूनच जातो. म्हटलं होतं ना, बघ आलोय आम्ही. अगं गंमत केली. तुझ्या भावाला हळद लावायची ना, चल तयारी सुरू करूया. हो, खरंच छान केलं तुम्ही आलात ते. एकच मिनिट. हा, हे दादा बस. वेद, हीच उत्तम संधी आहे. नली तुला आत्ता एकटी भेटू शकेल, तिच्याशी बोलून घे. ऋषीला मी जाताना सोडेन, तुम्ही मोकळेपणाने बोलून घ्या. नली, आता सगळं चांगलं होणार आहे. सगळी दुःख दूर जातील आणि उद्याचा येणारा दिवस हा आनंदाने भरलेला असेल. चला, हळद लावून झाली आहे, निघूया आपण. वेद, निघायचं ना? वेदचं जरा काम आहे, आपण पुढे निघूया. चेंटू चला, चल आमच्या बरोबर. चला.
जास्त सुंदर दिसतीस. असं तुला पहिल्यांदा साडीत आणि असं नटलेलं बघतोय ना, म्हणजे मला असं म्हणायचंय की सुंदर दिसतेस. ऋषी दादा आणि मितालीचं लग्न होणार असेल, माझा दादा जर सुखी होणार असेल, तर मी वेदच्या आयुष्यातून बाजूला होईन. आपल्या लग्नाआधीच हळद लागली आपल्याला. काय बोलतोयस तू वेद? तुला समजतंय तू काय बोलतोयस? हे चुकून झालंय आणि प्लीज तू आता इथून निघून जा. अगं असं काय केलंय मी? ठीक आहे चिल. हॉस्पिटलमध्ये मला वाटलं होतं पुन्हा एकदा मला भेटायला येशील. मला तुला भेटायचं होतच, पण तेवढ्या त्या ऋषीच्या लग्नाचं कळलं म्हणून. पण तू हे सगळं मला का ऐकवतोयस? मला यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आणि एक गोष्ट, परत इथे यायची गरज नाही. असं का बोलतेस? मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. नली अगं इतकी का चिडली आहेस? माझं काही चुकलंय का? नली ऋषी मितालीचं लग्न होतंय. आपल्या लग्नासाठी मार्ग मोकळे झालेत. आपल्याला जे हवं होतं ते घडतंय फायनली. तुला एकमेकावर इतकं प्रेम आहे. कसलं प्रेम? अच्छा, तू मला गुंडांपासून वाचवलंस. अरे पण मी तुला बोलवलंच नव्हतं की ये आणि मला मदत कर. तू स्वतःहून आलेलास. आणि तुला या सगळ्यामुळे असं वाटत असेल की मी तुझ्यावर प्रेम करते. किती बालिश आहेस रे तू. नली काय झालंय तुला? मला कुठे काय झालंय? मी आहे तशीच आहे. म्हणजे तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी कधी म्हणाले? त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध होतो, तेव्हा तू तुझ्या प्रेमाची कबुली दिली होतीस असं मला वाटतं. गुंगीत होतास रे तेव्हा तू वेद. तुझ्या डोक्यात ना कदाचित हे फालतू विचार सुरू असतील. मी माणुसकी म्हणून मदत केली तुला, पण तू या माणुसकीला जर प्रेम समजत असशील ना तर तू मूर्ख आहेस. मला खरं तर खोतांना मदत करणंच पाप आहे. मागे रस्त्यात बेशुद्ध पडलेल्या सत्यवान काकांना मी मदत म्हणून घरी घेऊन आले.
तर तुझ्या बाबांनी मलाच दोष दिले. आता त्या दिवशी तुला हॉस्पिटलमध्ये मदत म्हणून घेऊन गेले, पण तुझ्या बाबांनी माझ्या घरी येऊन आमच्यावर दगडफेक केली. आणि आता सुद्धा मी तिकडी आहे म्हणून तुझ्यावर हल्ला झाला असं ते म्हणतात. काय रे, तुला काय वाटतं, ऋषी दादाचं आणि मितालीचं लग्न लावून आमच्यावर उपकार करतायत काय ते? एक नंबरचे खोटारडे आहेत तुझे बाबा, स्वार्थी आहेत. त्यांना ना माज आलाय आणि नुसता मोठेपणा मिरवायचं. नली, माझे बाबा असं का वागतील? त्यांचं पाप लपवण्यासाठी. खूप वाईट बोलतेस नली. कारण बाबाराव खोत वाईट वागतो. अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहे त्याने. गावडे कुटुंबाचा कायम तिरस्कार केलाय. आमच्या भावंडांची, वडिलांची, सगळ्यांची ताटातूट केली. मी तिकळी आहे, अपशकुनी आहे हे सारखं हिणवून हिणवून माझं जगणं नकोसं केलंय तुझ्या बापाने. बाहेरचे सोडच रे, घरातल्यानं काय पायपुसणीची तरी किंमत देतो का तो? बेचूड असणारा बाबाराव खोत, त्याला कोणी उलटा प्रश्न विचारतं? आहे कोणाची हिंमत? अरे तुझी आजी मूग गिळून शांत बसते, एक शब्द जरी बोलू शकते का त्याला? ती बिचारी विठा काकू हळद घेऊन आलेली, तिचं जोर जबरदस्ती भिकाजी सोबत लग्न लावलं. काय सुख मिळालं रे तिला आयुष्यात? अशा अहंकारी माणसाला धडा शिकवण्यासाठी आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मी तुझ्या खांद्यावर प्रेमाची बंदूक ठेवली. तुझ्याशी गोड वागले. माझं तुझ्यावर कधीच प्रेम वगैरे काही नव्हतं. मी तुला खेळवत होते. त्या बाबाराव खोतला धडा शिकवण्यासाठी. एक नंबरचा नीच माणूस आहे तो. काय लायकी आहे रे त्याची?